काही नाव येईल सांगा ना तुम्ही. काका तुम्ही तुमचा परिचय द्या आणि आपल्या शेतामध्ये जे पीक आहे याचं कीटकनाशकापासनं किंवा कीटकांचं हे कसं करता, कीटकांपासून पिकाचं संरक्षण कसं करता याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. मी कास्तकार दिलीप भिकाजी खिराडे आणि मी जे पिकाच्या संरक्षणासाठी म्हणजे अळी म्हणा बुरशी म्हणा याच्यासाठी रासायनिकपेक्षा जैविक जे आपलं निंबुळी अर्क हे चांगल्या प्रकारे वापरून यांनी साधारण बुरशी बी कमी होते आणि जे अळीचे अंडे असतात हे पण फुटल्या जातात आणि चांगल्या प्रकारे मग नंतर त्याच्यात अळी होत नाही. त्याच्यानं आम्ही जास्तीत जास्त हे जैविक म्हणजे निंबुळी अर्क चांगल्या प्रकारे वापरतो. आणि नंतर जे काही अळी असते याच्यासाठी रासायनिक कोराझन, दुसरं एम्ब्लिगो, M1 हे वापरतो. हे निंबोळी अर्क आहे हे तुम्ही कुठनं प्राप्त करून घेतला? हे निंबोळी अर्क मी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मंगरुळपीर रसायनशास्त्र विभागामधून प्राप्त करून घेतलेला आहे आणि त्याचा रिझल्ट मला एकदम चांगल्या प्रकारे येते. तुम्ही किती वर्षापासून याचा उपयोग करताय? साधारण ते 5 वर्ष झालेले आहेत. बर. तर तुम्हाला काही खर्चामध्ये काही फरक जाणवतोय जैविक आणि रासायनिक कीटकनाशकांच्या या उपयोगामध्ये? तुमचं काही बचत झालेली आहे? बापा भरपूर. रासायनिक पेक्षा हे जे जैविक आहे हे खूप कमी प्रमाणात होते आणि रिझल्ट बी चांगल्या प्रकारे देते. आणि बुरशी पण साधारण 15-20 दिवस येऊ नये देत निंबोळी अर्क. आणि बुरशी पिकावर आली नाही म्हणजे पीक एकदम चांगल्या प्रकारे राहील. बरं. तुमच्या या अनुभवाचं बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काही सांगू शकता की जैविक कीटकनाशक हे उपयोगी आहेत की नाही? नाही, मी शेजाऱ्यांना आम्ही सांगतच असतो, ते पण माझ्याकडून घेतात मग आणि ते पण जैविक हे निंबोळी अर्क चांगल्या प्रकारे वापरतात. धन्यवाद. त्याच्यानं आमचा खर्च शेतीवरला हा साधारण बराचसा कमी झालेला आहे. अच्छा, चालेल. धन्यवाद.